मात्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज जुन्नर भूषण समालोचक चंद्रकांत शेट्टे सर सुद्धा आपल्यासोबत या स्पर्धेदरम्यान जोडले जातील। मागील 2 दिवस अभिषेक पाटील त्यांचाही आवाज संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकू शकाल। चला पहिल्या मॅच कडे वळूया। फिल्डिंग लावण्याची विनंती असेल। शिवडी मुंबईकर सलामीची जोडी मैदानावर दाखल झाली आहे। शिवडी परिसरातले 2 विस्फोटक फलंदाज अगदी शतकवीर प्रथमेश यशवंत पवार आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला रोहित पोळ एक महत्त्वाची सूचना आहे। या स्पर्धेमध्ये आपण प्रत्येक संघाला 15 खेळाडू ऑप्शनच्या माध्यमातून निवडून दिले गेले होते आणि जे खेळाडू आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले नसतील त्यासाठी मात्र पुढील वर्षी त्या खेळाडूंना मात्र या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, याची आपण सर्व संघांनी नोंद घ्या। जो खेळाडू आज स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित राहिला नसेल त्या खेळाडूला मात्र पुढील वर्षी या स्पर्धेमध्ये सहभागी होता येणार नाही, याची आपण सर्वांनी दखल घ्यायची आहे। अर्णव इंगळे पहिल्या बॉलसाठी स्ट्राइकवर प्रथमेश पवार
पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर अगदी सहजतेनं प्रथमेश पवारने हा चौकार ठोकलाय. मुक्ताईस पाटण या स्पर्धेतला मात्र एक बलाढ्य संघ आपण ठरलेला पाहतोय. दीपेशजी गोपाळ, यशवंतजी गोरड, जयसिंगजी मकवाना, खूप चांगलं मार्गदर्शन या संघाच्या पाठीशी. एकही सामना आतापर्यंत पराभूत ठरलेला संघ नाहीये हा. या वेळेला आपण जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूने सर्वच्या सर्व सामने एकाने जिंकले तर दुसऱ्या बाजूने सर्वच्या सर्व सामने एकाने हरलेले आहेत. शिवडी मुंबईकर एका बाजूला मात्र मुक्ताईस पाटण. प्रथमेशच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार, 4 धावा. दुसरा बॉल या वेळेला मात्र वेग चांगला होता, शरीराचा वेध घेतोय, धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. साखळी फेरीतील मात्र उर्वरित 2 सामने आजच्या सकाळच्या सत्रामध्ये आणि तदनंतर आपण जर पाहिलं तर स्पर्धेच्या क्वालिफायर राऊंड कडे आपण वळणार आहोत. पहिल्या 2 बॉलचा खेळ पूर्ण झालाय. पहिला बॉल चौकार, दुसऱ्या बॉलवर कोणतीही धाव नाहीये. आखू टप्प्याचा बॉल आणि अगदी सहजतेने परत एकदा आडव्या बॅटने ऑन साइडला चेंडूला हुक केलं. प्रथमेश पवारने स्क्वेअर ऑफ द विकेट पाठवलं, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 4 धावा, चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. अगदी ट्रेडमार्क शॉट प्रथमेश पवारच्या बॅटमधून येताना आपल्याला बघायला मिळेल. फॉलिंग स्वीप पाहायला मिळतोय. अगदी गुडघा टेकून मात्र चेंडूला आडव्या बॅटनं स्वीप करत पाठवलं परत एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा त्यांचा आवडता फटका, ट्रेडमार्क शॉट पाहायला मिळाला शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 मध्ये. अगदी स्ट्रायकिंग अंपायरला डावीकडे बघत असताना बॉल मात्र निघून गेला, तो मात्र मुख्य प्रवेशद्वारातून मैदानाच्या बाहेर. अजून 4 धावा येत आहेत, अजून एक चौकार येतोय प्रथमेश पवारच्या बॅटमधून. 4 चेंडू आणि 12 धावा. कट करण्याचा प्रयत्न या वेळेला, गॅपमध्ये मात्र फटका खेळला तर गेलाय. आउटफील्ड मात्र तितकीच फास्ट आहे आणि अजून एक चौकार आपल्याला बघायला मिळेल. 5 चेंडू मध्ये 4 चौकार. प्रथमेश पवार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 158 आणि या स्पर्धेतल्या आताच्या चालू असलेल्या मॅच मध्ये 4 असे एकंदरीत चौकार आलेले आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. अंतिम दिवस, एका बाजूला मुक्ताईस पाटण, दुसऱ्या बाजूला शिवडी मुंबईकर. मुक्ताईस पाटण तसं बघायला गेलं तर ऑलरेडी क्वालिफाय झालेली टीम आहे आणि या वेळेला मात्र लॉफ्ट केलं समोरच्या दिशेने, लॉंग ऑनच्या दिशेने मात्र फिल्डर बॉलच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करतोय. तोपर्यंत बॉल जातोय परत एकदा सीमारेषेच्या बाहेर. अजून 4 धावा येतील. ओव्हरची होईल समाप्ती. या 6 बॉलमध्ये 5 चौकार आलेत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती बिनगडी बाद 20 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्ती दरम्यान आपण जर पाहिलं तर 5 चौकार आले. आतापर्यंत 5 षटकार आलेले आपण पाहिले, 6 षटकार आलेले आपण पाहिले, 7 षटकार आलेले सुद्धा आपण पाहिले. परंतु पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये मात्र 5 चौकार ठोकण्याचा विक्रम केलाय तो प्रथमेश पवारने. शतकवीर खेळाडू आहे. या स्पर्धेतलं पहिलं शतक आणि या मैदानावरचं वैयक्तिक पहिलं शतक ठोकणारा फलंदाज ठरला. यावेळेला नीरज मालप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने हा बॉल रोहित पोळच्या बॅटमधून मात्र यावेळेला जाईल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक चौकार. एक वेगवान फुलटॉस होता. अगदी गोलंदाजाच्या गतीचा वापर करत एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अगदी या रंगमंचाच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला बघायला मिळतोय. आपटलेला बॉल परत एकदा कट केलाय. डीप पॉइंट, बॅकवर्ड पॉइंट कडे ट्रॅव्हल करतोय. फिल्डर तिकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतील. बॉलला अडवलं जाते. एक सिंगल रन मात्र घेतली आहे प्रथमेश आणि रोहितने. ओव्हरथ्रो झालाय परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न यावेळेला केला जात नाहीये. संघाची धावसंख्या झाली आहे 25 फॉर विदाउट एनी लॉस आफ्टर 1.2. 1.2 चेंडू नंतर बिनगडी बाद 25 धावा.
प्रथमेश 6 चेंडूत 20 धावांवर, रोहित मात्र 2 चेंडूत 5 धावांवर बॅटिंग करत असताना परत एकदा लोअर फुल टॉस बॉल सरळ बॅटनं फटका खेळलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रू मध्ये मात्र नीरज मालपने बॉलला थांबवलं, अडवलं, रोखलं. आणखीन एक निर्धाव चेंडू येताना आपल्याला बघायला मिळेल. विशेष सपोर्ट राहिला या स्पर्धेला एमबी स्पोर्ट्स, सावली क्रिएशन, सर्वेश क्रिएशन, उल्हास पॅकर, उल्हासजी गुवेकर साहेबांचं सुद्धा खूप चांगलं योगदान या स्पर्धेसाठी. आणि दरम्यान या वेळेला पुन्हा एकदा ट्रेडमार्क शॉट, घुटना टेक और ये सिक्सर देख, प्रथमेश पवार ब्रँडेड षटकार. 348 षटकार या स्पर्धेदरम्यान आतापर्यंत या 3 दिवसात ठोकले गेलेत. शिवडीचे हे दोन्ही विस्फोटक फलंदाज, एका बाजूला प्रथमेश यशवंत पवार छत्रपती शिवाजी महाराज नगर शिवडी, तर दुसऱ्या बाजूला मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारा रोहित पोळ. कट करण्याचा प्रयत्न यावेळेला केला गेलाय. डीप मध्ये पेंद्र प्रोटेक्शन आहे. एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. एकेरी धावेवर समाधानी सुद्धा राहतील. स्पर्धेचा आज अंतिम दिवस. साखळी फेरीतले 2 सामने शिल्लक आहेत कालच्या दिवसातले, ते मात्र आपण आता सुरू झालेले बघतोय. तदनंतर मात्र क्वालिफायर राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. यावेळेला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेलाय. बघा काय एक्झिक्युशन बघायला मिळतंय या फटक्यामध्ये. अगदी मेगा स्क्रीनच्या दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. येतोय आणखीन एक दिमागदार चौकार रोहित पोळच्या बॅटमधून. किती इजने मात्र हा फटका खेळला गेला बघा रोहित पोळच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकाल. उल्हास पॅकरचा बॅनर मात्र त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या स्पर्धेचं क्रिस्टल क्लिअर असं थेट प्रक्षेपण आपल्याला बघायला मिळेल. शिवसेना प्रमुख चषक शिवडी विधानसभा प्रीमियर लीग 2025 सीझन 2 आणि अंतिम दिवसात आमचे सन्माननीय शैलेशजी शिडगे साहेब उपस्थित राहत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चांगला बॉल. या वेळेला मात्र नवीन गोलंदाज तिसऱ्या ओव्हरची सुरुवात करण्यासाठी मात्र गोलंदाजी मार्कवर आलेला असताना पहिला बॉल मात्र प्रथमेशला बीट केलं गेलंय. चांगला बॉल हाताळला गेला निखिल निरकरच्या माध्यमातून. व्हाईट बॉलचा इशारा परंतु पंचांकडून. मुक्ताईस पाटन्स या वेळेला मात्र फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटी फटका. म्हणूनच म्हटलं जातं ना मराठीमध्ये की मनगटात पुरेशी ताकद आणि स्वप्नांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. दुसऱ्या बॉलवर मात्र या वेळेला आक्रमण केलं गेलं. पहिला बॉल वाईड, दुसरा बॉल षटकार. फुल टॉस बॉल होता आणि स्क्वेअर ऑफ द विकेट. परत एकदा मात्र डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून हा षटकार प्रथमेश यशवंत पवार यांच्या बॅटमधून. षटकारांचा पाऊस मात्र या वेळेला पडताना आपल्याला बघायला मिळतोय. व्हाईट बॉल. परत एकदा पंच नासिर शेख सरांच्या माध्यमातून हा इशारा मला कळवला गेलाय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 44 धावा बिनगडी बाद. या वेळेला परत एकदा ट्रेडमार्क शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. फाईन लेग मध्ये फिल्डर नाहीये. नो मॅन्स लँड मध्ये अगदी निर्जन स्थळातून बॉल पाठीमागे जाताना आपल्याला बघायला मिळेल. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत परंतु एकच धाव पूर्ण केली गेली आहे प्रथमेश कडून. स्ट्राइक रोटेट करतायत. संघाची धावसंख्या 45. 11 चेंडूत 34 धावांवरती फलंदाजी करतोय प्रथमेश. या वेळेला मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन द राईज डिलिव्हरी. हवेत आहे बॉल. पकडला जातो झेल आणि समाप्त होतोय रोहित पोळचा खेळ. पहिला धक्का मुक्ताईस पाटण टीमला.
रोहित पोळ आउट होऊन माघारी परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी शिवडी परिसरातील एक मोठं नाव अर्थात दुष्यंत पाटील. लेदर बॉल क्रिकेटच्या माध्यमातून याही खेळाडूचा खूप चांगला खेळ राहिला. कित्येक वर्ष मात्र आपण जर पाहिलं तर शिवडीतलं क्रिकेट या खेळाडूने खेळलं. तदनंतर मात्र मुंबई शहरातील टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वावरती सुद्धा आपलं नाव त्याने कोरलं. असा दुष्यंत पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. शिवडीचा आणखीन एक सितारा. रोहित पोळ आउट झाल्यानंतर दुष्यंत पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. मेगा स्क्रीनवरती मात्र या स्पर्धेचे मुख्य संयोजक सिद्धेशजी भोसले, शैलेशजी शेडगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. SVPL सावली क्रिएशनच्या माध्यमातून मात्र डिझाईन केलेले हे टी शर्ट्स आपण पाहू शकाल. विशेष सहकार्य राहिलं तर या स्पर्धेला स्पोर्टिसॅकचे सर्वे सर्वा भगवानजी सावंत, अक्षयजी वारंग यांचं. परंतु यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पाटीलच्या माध्यमातून केला गेलाय. दुष्यंत बीट होतोय, बॉल जातोय सरळ विकेट किपरकडे. येतोय डॉट बॉल, निर्धाव चेंडून होते सांगता. परंतु यावेळेला चुकीचा फटका खेळला गेलाय. उंची चांगली गाठतोय, लांबी मात्र कमी पडेल. फिल्डर चेंडू खाली येत आहेत आणि खेळाडूकडून सुद्धा चुकी घडली आहे. झेल सुटलाय. टॉस बॉल. या वेळेला मात्र भीमर चेंडू हाताळला गेलाय. हुक केलाय नानाने आणि परत एकदा नो बॉल वरती चौकार ठोकला जातोय. 5 धावा मिळतील. ही चुकी कालच्याही दिवसामध्ये केली गेली होती आज गोलंदाजाकडून. भीमर बॉल हाताळले गेले. 12 बॉल 36 चा सामना हातातून घालवला होता. निखिल निरकर परत एकदा तोच चुकीचा प्रयत्न या वेळेला केला गेलाय. भीमर बॉल आणि भीमर बॉल वरती मात्र चौकार आला. 9+4 धावा. 5 धावांची भर पडेल स्कोर कार्डवर. संघाची एकूण धावसंख्या 51. 50 अप. एक गडी बाद 51 धावा बनल्यात. या वेळेला मात्र अगदी सहजतेने खेळण्याचा प्रयत्न होता. जास्त काही एफर्ट्स लावले नव्हते, परंतु बॉल जाऊन विसावेल तो यष्टीरक्षक रामदास गार्गे यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने होते सांगता. ओव्हर नंबर 3 ची. 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर मात्र 51 वर 1 अशी स्थिती मात्र आपण बघतोय ती मुक्ता इस्पाटन या संघाची. प्रथमेश पवार 12 चेंडूत 38 धावांवरती बॅटिंग करतोय आणि दुष्यंत पाटील 3 बॉल 1 वर. या अनिकेत वर्मा आपलं हार्दिक स्वागत आहे डगआउट मध्ये. आणि यावेळेला मात्र खोलात टाकलेला बॉल आणि मुक्ताईस पाटण या संघाला 5 रनची पेनल्टी लावली जाते. आयोजकांच्या माध्यमातून मात्र सातत्यपूर्ण आपल्याला विनंती केली जात होती की आपली मॅच चालवण्यापूर्वी आपला एक राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. तसं बघायला गेलं तर दोन्ही टीमला ही पेनल्टी असेल. या वेळेला मात्र पुल केलाय वाईडिश लॉंग ऑन वरून. अगदी खेळाडू कक्षाच्या दिशेने हा बॉल जाताना आपल्याला बघायला मिळेल. 6 धावा. प्रथमेश यशवंत पवार ब्रँडेड षटकार. गोलंदाजी करत असताना नीरज मालव अकुट टप्प्याचा बॉल समोर पंच केला. वाईडिश लॉंग ऑन वरती कोणी नव्हतं. बॉल निघून गेला तो मात्र सरळ सर्वेश क्रिएशनच्या बॅनरच्या दिशेने. 6 धावा मिळाल्या. स्कोर कार्ड मध्ये बदल घडतोय. परत एकदा फुल टॉस. वाईडिश लॉंग ऑफ वरून
रंगमंचाच्या दिशेने आणखीन एक फ्लॅट शॉट प्रशमेश नाना पवारच्या बॅट मधून येतोय. आणखीन एक दर्जेदार सिक्सर. आणि यावेळेला प्रथमेश पवार मुक्ता इस्पाटनच्या संघाकडून मात्र खेळत असताना 63 बॉल आणि 208 धावा या संपूर्ण स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरलाय. सध्या संघाची धावसंख्या 64 आणि पहिल्यांदा या 3 दिवसामध्ये नानाने रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. प्रथमेश पवार साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. 15 चेंडू आणि 50 धावा बनवल्या याही मॅच मध्ये आणि या स्पर्धेतले सर्वाधिक धावा बनवणारे खेळाडू ठरले. मुक्ता इस्पाटन 64 धावांवर. गोलंदाजी मार्क वरती नीरज. परत एकदा फुल टॉस बॉल आणि हा रिव्हर्स स्वीप यशस्वी ठरलाय. बॉल जातोय तो मात्र बॅकवर्ड पॉइंट. थर्डमॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. पहिल्यांदा असं काहीतरी इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न या वेळेला केला गेला प्रथमेश पवार यांच्या माध्यमातून. अन्यथा आतापर्यंत मागील 2 दिवसांमध्ये क्लासिकल बॅटिंग करत आले होते. दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉसही केला जाईल. पहिला डाव संपल्यानंतर मात्र नेक्स्ट मॅच अयान स्टार विरुद्ध अर्णव मराठा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण टॉससाठी रेडी राहायचंय. 16 चेंडू 54 धावांवरती प्रथमेश. टीमची धावसंख्या 68 वर 1. परत एकदा डावखुरे आताची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. फटका आवडला असेल तर जरा नानासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि नानाने मात्र मला वाटतं आपला डाव यावेळेला घोषित केलाय. सर्वाधिक धावा बनवणारा फलंदाज ठरला या स्पर्धेमध्ये. बाहेर येत असताना मात्र या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. नाव आहे प्रथमेश यशवंत पवार. SVPL सीझन 2 च्या सर्वाधिक धावा त्यांच्या नावावर. 4 ओव्हर नंतर 72, 1 गडी बाद. अनिकेत वर्मा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय. लालबागचा वंडर बॉय अनिकेत वर्मा मैदानाच्या आतमध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीसाठी मात्र रामदास घारगे. 4 ओव्हर 72 धावा 1 विकेट. 17 बॉल 58 वरती मात्र आपला डाव घोषित केला प्रथमेश पवारने. त्यांची जागा घेण्यासाठी अनिकेत वर्मा मैदानाच्या आत. स्ट्रायकिंग एंडवर दुष्यंत पाटील. गोलंदाजी मार्क वरती रामदास घारगे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर बॅकफूट पंच पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून यावेळेला हा षटकार येतोय दुष्यंत पाटीलच्या बॅटमधून. बरेच वर्ष मात्र आपण जर पाहिलं तर हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळताना आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळाले. शिवडीच्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडांगणावरती. आज मात्र शहीद भगतसिंग क्रीडांगणावरती ते एकमेकांच्या विरोधात आहेत. एका बाजूला मुक्ता इस्पाटन दीपेश गोपाळ अँड टीम. यावेळेला मात्र फॉलिंग स्वीप पाहायला मिळेल. परत एकदा डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून दुष्यंत पाटीलच्या बॅटमधून येतोय उत्तुंग आसमानी लांब लचक षटकार. एक स्लोअर वन फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळली गेली होती रामदास घारगेच्या माध्यमातून. अगदी टॉप ऑफ द बॉल जाऊन आडव्या बॅटनं उडवला बॉल. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरून 6 धावांसाठी. यावेळेला सरळ बॅटने सीधी बॅट नो बकवास सबसे कातिल दुष्यंत पाटील. 3 बॉल 3 षटकार. संघाची धावसंख्या 90 धावा. शेवटचे 3 चेंडू या ओव्हर मधले 6 षटकांचा सामना. 5वी ओव्हर प्रगतीपथावर. 7 बॉल 20 रन दुष्यंत पाटीलच्या नावावर. आकुट टप्प्याचा बॉल. हा फटका मात्र मिस केलाय.
डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडून सांगत आहोत या चौथ्या चेंडूची. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे. रामदास गारगे विरुद्ध दुष्यंत पाटील असा हा सामना. मुक्ता इस्पाटन विरुद्ध शिवडी मुंबईकर. या वेळेला चांगली फिरकी बघायला मिळते. लेग ब्रेक पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने रस्ता बदलला आणि मार्ग धरला तो सरळ विकेट किपरच्या दिशेने. 3 सलग षटकार आले. आता 3 सलग निर्धाव चेंडू येत आहेत का. आणि हा शेवटचा बॉल इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मात्र परत 6 धावांसाठी जातो मैदानाच्या बाहेर. 4 षटकार या ओव्हर मधून आणि संघाची धावसंख्या 5 ओव्हर नंतर 96. 1 गडी बाद मुक्ता इस्पाटन. परत एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न. वाईड लाईन फुलर लेनचा बॉल आणि त्यावर सुद्धा दुष्यंत पाटीलने खूप चांगला फटका सजवला. 5 ओव्हरची मात्र समाप्ती होते आणि 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 96 धावा. शेवटच्या ओव्हरचा खेळ मात्र आता शिल्लक आहे. गोलंदाजी मार्क वरती मात्र नवीन गोलंदाज अर्णव इंगळे, एक युवा गोलंदाज आहे. यानंतर अयान स्टार विरुद्ध अर्णव मराठा. दोन्ही टीमचे कर्णधार. आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर टॉस साठी या. वेगवान चेंडू होता यावेळेला. अनिकेत वर्मानं बॉलला पाठवला ऑन साइडला. डीप मिड विकेट मध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिकडे मात्र फिल्डर आहेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 97 फॉर 1. 97 धावा 1 गडी बाद. शेवटचे 5 चेंडू आता मात्र फलंदाजांच्या हातामध्ये. बघूया किती धावांपर्यंत मजल गाठली जाते, किती धावांपर्यंत मजल मारली जाते. 10 चेंडूत 26 धावांवर बॅटिंग करतोय दुष्यंत पाटील. फुल टॉस बॉल होता यावेळेला सुद्धा आपण पाहिलं तर त्याच दिशेला हा फटका खेळला गेलाय. डीप मधून मात्र प्रोटेक्शन येते. बॉलला अडवलं जाते, बॉलला थांबवलं जाते, फेक केली जाते. तोपर्यंत एका धावेची भर पडते स्कोर कार्डवर. 6 बॉल 14 ची पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 98 या धावसंख्येवरती. परत एकदा आजच्या पहिल्याच सामन्यामध्ये मात्र 100 अधिक धावा येण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाहीये. 4 बॉलचा खेळ बाकी. हा फटका मात्र शरीराचा वेध बॉल घेताना आपल्याला पाहायला मिळतो. विकेट किपर मात्र या वेळेला खूप चांगला थ्रो केला गेला, परंतु वेळेत माघारी परतला दुष्यंत. निर्धाव चेंडू. शेवटचे 3 बॉल आता मात्र शिल्लक आहे. आणि हा सरळ लालबागच्या ब्रिज वरती मारलेला फटका आहे. कुठेतरी असं वाटलं की गरम खाड्याच्या मैदानावरती खेळतोय वर्मा. आणि लालबाग प्रीमियर लीग मधल्या स्पर्धेतले जे फटके आपण पाहतो, अगदी लालबागच्या ब्रिज वरती जे चौकार ठोकले जातात ना वर्माच्या बॅट मधून, तसाच काहीसा हा फटका आपल्याला पाहायला मिळतो. आणि सेल संपलाय. एकशे 4. एक चेक. 104. त्यानंतर मात्र 5व्या बॉलवरही चौकार आला. 108 धावा. बॅटकट होती असं मात्र पंच आम्हाला कळवत आहेत. विकेट किपरलाही बीट करत बॉल जातोय तो लॉंग स्टॉप रिजन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटचा बॉल या डावातला. परत एकदा मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॉल जाईल तो मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूने मात्र 6 षटकांचा खेळ संपेल आणि संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली तर 108. 109 धावांचा पाठलाग मात्र करावा लागेल शिवडी मुंबईकर टीमला हा सामना जिंकण्यासाठी. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. मध्यानामध्ये मात्र आपण छोटीशी विश्रांती घेऊया. पुढील मॅचचा टॉस करूया आणि लगेचच मॅचच्या उत्तरार्धाकडे वळूया, ज्या ठिकाणी मात्र मॅचच्या उत्तरार्धामध्ये हा सामना जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 109 धावांचा पाठलाग करावा लागेल तो शिवडी मुंबईकर संघाला. पुढील सामना असेल अयान स्टार विरुद्ध अर्णव मराठा. या दोन टीमच्या कॅप्टनला आम्ही टॉस साठी येण्याची विनंती करतोय. धन्यवाद. चला टॉस करून घेऊया. अयान स्टार अमित माडेश्वर कॅप्टनला पाठवून द्यायचंय.
ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी, तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. 300 रुपयापासून ते 3000 रुपये किलो पर्यंत वेगवेगळ्या गोष्टींची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट लवर आहात मंडळी, तुम्हाला सुद्धा आता आपल्या परिसरात म्हणजे लालबाग मार्केट येथून काजू फॅक्टरी आउटलेट मधून होलसेल प्राइस मध्ये तसेच सर्व ड्रायफ्रूट जसे की काजू, बदाम, पिस्ता, अंजीर स्वस्त आणि बेस्ट आणि फ्रेश क्वालिटी मध्ये खरेदी करता येतील. चला टॉस करतोय अर्णव मराठा आणि अयन स्टार दोन्ही टीमचे कॅप्टन आमच्या सोबत आहेत. टीमची प्राइस रेंज आहे. तुम्हाला पण ओरिजिनल ड्रायफ्रूट होलसेल दरात खरेदी करायचे असतील ना, तर हे एक्झॅक्ट लोकेशन आहे. दुकान नंबर 19, रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग मार्केट, मुंबई नंबर 13. तर आजच जा आणि व्हिजिट करा रॉयल ड्रायफ्रुट्स अँड ॲग्रो प्रोडक्ट्स, लालबाग. ड्रायफ्रूट लवर आहात. कोण कॉल करते? चला राजनजी साळी कॉल करतील. मशाल मागितली गेली आहे आणि SVPL आलाय. पहिल्या मॅच मध्ये मशाल मागितली, मशाल आली, परंतु यावेळेला SVPL टॉस जिंकलाय. तर डिसिजन काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. आणि गेले 2 दिवस खेळताय, कसा अनुभव आला आज हे दुसरं पर्व खेळत असताना? अनुभव छान आहे, टुर्नामेंट पण मस्त आहे, मजा येते खेळायला. ऑलरेडी आता तुम्ही क्वालिफाय झालेले आहात, तर किती आनंद आहे की पुढील फेरीतमध्ये तुम्ही आता ऑलरेडी खेळणार आहात. परंतु या संघासमोर काय वेगळी स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती असेल? वेगळी स्ट्रॅटेजी असं काही नाही, आम्ही आतापर्यंत जे करत आलो आहे, फिल्डिंग केली फर्स्ट, या मॅचला पण आम्ही तेच करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत, जास्त वेळ आपण घेत नाहीये. तर तुम्ही टॉस जिंकला असता, तुमचं डिसिजन काय असतं? सध्या आपण जर पाहिलं तर पॉईंट टेबलमध्ये सगळ्या खालच्या क्रमांकावरती तुमची टीम आहे. तर या मॅचमध्ये आता काय तयारी असेल, कसं रन रेट मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न कराल? आम्ही टॉस जिंकलो असतो तर पहिली फलंदाजीच केली असती. रन रेटचा विचार केला तर आम्हाला करो या मरोची मॅच आहे, कमीत कमीत आम्ही 150 रन्सचं टार्गेट ठेवूनच क्रिकेट खेळणार आहोत. जे होईल ते बघू. 150 रन्स मारायचे ह्या हिशोबाने क्रिकेट खेळणार, नंतर पुढचं पुढे बघूया. आणि 2 दिवसाचा एक्सपिरियन्स कसा आला? दुसरं पर्व कसं वाटलं या स्पर्धेचं? दुसरं पर्व खरोखर सुंदर ऑर्गनाईज केलं आहे. बच्चू आणि त्याची पूर्ण टीमने खरोखर सुंदर ऑर्गनाईज केलं आहे. असंच नेहमी तुम्ही सगळ्या पोरांसाठी अशी टुर्नामेंट ऑर्गनाईज करत राहा आणि सगळे संघ आणि सगळे प्लेयर खेळतील हीच अपेक्षा. तर खूप साऱ्या शुभेच्छा आहेत या मॅचसाठी. खूप मोठं टार्गेट सेट करा आणि हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करा, असाच संदेश मात्र दिला जाईल तो अर्णव मराठा संघाला. तर टॉस मात्र जिंकला गेला तो अयन स्टार अमित माळेश्वर यांच्या संघाकडून. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय. आणि परत एकदा आता मात्र या चालू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे आपण वळूया, ज्या ठिकाणी 109 धावांचा पाठलाग करायचा आहे शिवडी मुंबईकर टीमला. शिवाजी भाऊ दरेकर आणि संदीप इंगळे यांची टीम. आणि कॉमेंट्री बॉक्स मधून यापुढे आवाज आपण ऐकाल सन्माननीय शिवाजी दरेकर यांचा. हॅलो. हॅलो. सलामीची जोडी मैदानावर दाखल झालेली आपल्याला बघायला मिळते. रामदास घारगे आणि सिद्धेश माने. एका बाजूला मात्र अनुभव आणि एका बाजूला टॅलेंट. शिवभाऊ काय म्हणाल मागील 2 दिवसांबद्दल? जो खेळ मात्र या ठिकाणी तुमच्या संघाकडून झालाय, अगदी कालचा सामना जो होता अगदी जिंकण्याच्या दिशेने वाटचाल चालू होती, परंतु शेवटला थोड्याशा चुका झाल्या आणि त्यानंतर मात्र हार पत्करावी लागली. खूप सुंदर मॅच झाली काल, पण लाच्या 3 ओव्हरमध्ये आमची मॅच ही हातातून निसटली आहे. बीमर आणि फुलटॉस बॉल टाकून ती मॅच आम्ही गमावली होती. अजय सरोज गोलंदाजीसाठी आले आहेत. बघा या दोन्ही संघांमध्ये आपण जर पाहिलं तर बरेच शिवडीचे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर मला वाटतं इथून पुढे मात्र हे शिवडीचं क्रिकेट जे आपण बघतोय, SPL सारखी स्पर्धा सुद्धा येत्या महिन्यामध्ये मात्र आपण ऑर्गनाईज केली गेलेली पाहतोय आपल्या प्रबोधनकर ठाकरे क्रीडांगणावरती. तर मॅचचा पहिला बॉल अजय सरोज आणि रामदास घारगे अपोजिट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने रामदास घारगे, ब्रँडेड षटकार, सडक पे कडक, कडक बे धडक सिक्सर रामाच्या बॅटमधून. या ठिकाणी त्यांना संधी आहे आपली बॅटिंग दाखवण्याची या SUPL टुर्नामेंटमध्ये.
रामाबद्दल काय सांगशील? रामा कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय, त्याची बॅटिंग आपण आतापर्यंत पाहिली आहे. शेवटीचं क्रिकेट मात्र खूप मोठ्या लेवलला घेऊन जाण्याच्या मध्ये आपण जर पाहिलं तर रामाचा खूप मोठा सिंहाचा वाटा राहिलाय. गेले 25 वर्ष रामदास हा टेनिस क्रिकेट टुर्नामेंटमध्ये खेळताना आपल्याला बघायला भेटत आहे. आता त्याचं वय जवळजवळ 42 आहे. त्याच ताकदीने तो खेळतोय. खोलात टाकलेला बॉल या वेळेला मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर मात्र तिकडे बॉलवर पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, परंतु दोन खेळाडूंमधला ताळमेळ थोडासा बिघडलेला आपल्याला बघायला मिळतोय. बॉल डीप मध्ये मात्र गेला जरूर, परंतु चौकार काही येऊ शकलेला नाहीये. एकाच धावेवर मात्र समाधानी राहिले रामदास. पहिला बॉल षटकार ठोकला, दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली. थोडीशी आक्रमकता आणि थोडासा संयम हा दाखवला जातो या खेळाडूकडून. दुसऱ्या बाजूने सिद्धेश माने बद्दल काय सांगशील? सिद्धेश माने एक युवा टॅलेंटेड बॅटर आहे शिवडी परिसरातला, त्याच्याकडून मात्र काय अपेक्षा असतील या मॅच दरम्यान? खूप सुंदर फलंदाज आहे. त्याला आता एक दुसरी संधी देण्यात आलेली आहे आमच्या संघाकडं. बघूया काय कामगिरी करतात ते आपल्या संघासाठी. बघूया आता मात्र सिद्धेश माने काय करतायत. अजय सरुजा आहे बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेटचा मारा या वेळेला मिस राईम स्ट्रोक आला. अगदी बॅटच्या आतल्या हिश्श्याला बॉल लागून डीप मिड विकेट मध्ये, ज्या ठिकाणी मात्र अनिकेत वर्मा क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या 3 बॉल आणि 8 धावा. 109चा पाठलाग करायचा. इतकं मोठं टार्गेट समोर आहे. काय रणनीती आखावी लागेल, कशी बॅटिंग करावी लागेल, काय वाटतंय? 109 टार्गेटचं चेस करायचं असेल तर जवळजवळ प्रत्येक ओव्हरला 3 षटकार मारणं आवश्यक आहे. खूप सुंदर अशी गोलंदाजी बच्चा याची. स्लोअरवर चेंडू होता, रामदासला काय समजला नाहीये. निर्धाव असा चेंडू. सध्या आपण जर पाहिलं तर यावर्षीचा जो संघ होता शिवडी मुंबईकर गतवर्षी विजेते ठरले आणि मग यावर्षी पूर्णपणे आपण जर पाहिलं तर युवा खेळाडूंची टीम पाहायला मिळाली. दरम्यान इथे मात्र रामदासच्या बॅटमधून अप्पर कट आणि या स्लाइसिंग कट सोबत मात्र 6 धावा येत आहेत. षटकार येतोय. खूप सुंदर असा फटका होता पॉईंटच्या दिशेने आणि हा षटकार भेटलेला आहे तो रामदास यांना. धावसंख्येत वाढ झाली आहे, धावसंख्या आली आहे बिनगडीबाद 14 धावा. शेवटचा बॉल या वेळेला मात्र पंचांकडे पाहूया. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. डाऊन दी लेग साइड जाणारा बॉल होता. व्हाईट +4 अशा 5 धावा, म्हणजे हा नशिबाचा चौकार इकडे मिळालाय. तर इथून पुढे मात्र काय बॅटिंग करण्याची अपेक्षा ठेवताय या खेळाडूंकडून? कारण रामदास गारगे एक चांगला अनुभवी खेळाडू आहे आणि या अनुभवाचा वापर मात्र आज या टीमला कुठेतरी प्रतिष्ठेची लढाई आहे. भलेही स्पर्धेतून हा संघ डिस्क्वालिफाय जरी झाला असला तरी कुठेतरी हा सामना जिंकणं त्यांच्यासाठी मात्र एक प्रतिष्ठेची लढाई असेल. दरम्यान यावेळेला चांगला फटका राईट इन अ स्लॉट अँड आउट ऑफ द प्लॉट. बिग हिट केला जातोय. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने मुख्य व्यासपीठाला दिली जाणारी सलामी रामदासच्या बॅटमधून येतोय. या बॉलवरती चौकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हर नंतर 23 धावा स्कोर कार्ड वरती. तब्बल 165 षटकार या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि आजच्या या मॅच मध्ये पहिल्या सामन्यात 11 चौकार ठोकले गेलेत. अजय सरोज 23 धावा खर्च करतोय. थोडीशी महागडी ओव्हरच म्हणावी लागेल. अशा ओव्हरची गरज आहे सध्या शिवडी मुंबईकर टीमला. अगदी आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर आलेला हा बॉल पाहायला मिळाला. गोलंदाजीसाठी मात्र आता सज्ज होताना आपल्याला बघायला मिळतोय. आणखीन एक फिरकीचा नन्ना मुन्ना जादूगर म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. एक युवा टॅलेंटेड फिरकीबाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे पूर्वेश खेराडे. तसं आपण कालचा दिवस बघितला होता. पूर्वेश खेराडेच्या माध्यमातून आपण जर पहिल्या पर्वाची चर्चा करायची झाली तर याच गोलंदाजाने कालच्या दिवसात आपण जर पाहिलं तर ज्या खेळाडू समोर 4 डॉट बॉल टाकले त्याच खेळाडूने पहिल्या पर्वामध्ये या गोलंदाजासमोर 5 षटकार ठोकले होते. चांगलं इम्प्रूव्हमेंट पाहायला मिळते या गोलंदाजाकडून. पहिला बॉल या वेळेला मात्र सोडून दिला होता सिद्धेश मानेनं. व्हाईट बॉल मात्र त्या ठिकाणी कुठेतरी अपेक्षित करत होते, परंतु पंचांचा निर्णय काही येत नाहीये. निर्धाव चेंडूने सांगता होती पहिला बॉल. अगदी रॉंग वन डिलिव्हरी आपल्याला हाताळली गेलेली पाहिली. सिद्धेश मानेला मात्र बॉल काही समजलेला नाहीये, परंतु यावेळेला लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पिचिंग मात्र चुकीची आहे. लाईन आणि लेंथ मध्ये मात्र थोडासा बदल करण्याचा प्रयत्न यावेळेला पूर्वेश खेराडेच्या माध्यमातून. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडूने अगदी बाहेरचा रस्ता धरला आणि सरळ व्हाईट बॉलच्या इशाऱ्यासोबत 1 रन संघाच्या धावसंख्येच्या खात्यामध्ये अंकित केली गेली आहे. चांगला बॉल. या वेळेला चांगली पिचिंग बघायला मिळते. डॉट बॉल येतोय सिद्धेश मानेसाठी.
आणि यावेळेला चांगला फटका, आवाज येतोय बॅट मधून, टक धावा मिळणार आहे, टकाटक 4 धावांचा फटका, चौकार. ओपनिंग मध्ये त्याला पाठवलं गेलंय, चांगला विश्वास दाखवलाय संघनायकाने या खेळाडूवरती, त्याला साध्य करायचंय, स्वतःला मात्र सिद्ध करायचंय. बघूया आता मात्र 109 धावांचा पाठलाग आहे, त्यामध्ये कशा पद्धतीची बॅटिंग करतोय सिद्धेश माने. यावेळेला खूप चांगलं जज केलं बॉलला आणि रीड करत मात्र आडव्या बॅटने ऑन साईडला सिद्धेशजी भोसले, निरेशजी हरमळकर यांच्या संघाच्या बॅनरच्या दिशेने म्हणजे सिद्धेश पॅकरच्या बॅनरला दिली जाणारी सलामी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1 बॉल आपण जर पाहिलात तर या चौकारासोबत 1.3 चेंडू नंतर 28 बिनगडी बाद शेवटी मुंबईकर. ओव्हर पिच बॉल, परत एकदा आक्रमण केलं गेलंय, सिद्धेश माने ब्रँडेड सिक्सर. मला वाटतं संध्याकाळी आज रील बनणार आहे या षटकारांची. पुढील हप्ताभर महिनाभर ती रील मात्र इंस्टाग्राम फेसबुक सगळीकडे मात्र व्हायरल होणार आहे. 2 षटकार सलग सिद्धेश मानेच्या बॅटमधून. हा चौकार आणि त्यानंतर मात्र षटकार. मोठे फटके येत आहेत. काळाचौकी परिसर म्हटला की मग सिद्धेश मानेचं खूप जवळचं नातं या काळाचौकी परिसराशी, कारण त्याचे पिताश्री सुधाकर माने साहेब आपल्या काळाचौकी पोलीस स्थानकात पोलीस उपनिरीक्षक म्हणून मात्र त्यांची वर्णी लागली आहे. दरम्यान या वेळेला रोहित पोळ आलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती बिनगडी बाद 34 धावा. आणि या दोघांनीच रामदास घारगे आणि सिद्धेश मानेने जर हा सामना आपल्या टीमला नो लॉस जिंकवून दिला तर त्यांना दोघांनाही 1,000 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार संघ मालक शिवाजी दरेकर यांच्याकडून असेल. पुन्हा एकदा मात्र शरीराचा वेध घेणारा बॉल, डॉट बॉल येतोय. शेवटचा चेंडू शिल्लक होता. 2 ओव्हरची होईल समाप्ती. या ओव्हर मधून आले एकूण 13 धावा आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली आहे 36. अगदी प्रथमेश पवार सगळ्या टीमला एकत्र घेऊन खेळतायत. या सर्व युवा त्याला खेळाडूंना मात्र खूप चांगलं मार्गदर्शन करतायत. प्रत्येक ओव्हर नंतर मात्र त्या ठिकाणी टीम मिटिंग होतीये, टीम हडल बनतंय, रणनीती आखली जाते. 109 धावांचा पाठलाग आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरला प्रथमेश पवार. ISPLच्या पहिल्या पर्वाचा विजेता संघ टायगर्स ऑफ कोलकाताचा यशस्वी विजेता कर्णधार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं गेलं. आपल्या शिवडी विधानसभेचं क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या लेवलचं खेळत असताना आपल्याला तो पाहायला मिळतोय. आतापर्यंत या स्पर्धेत सर्वाधिक धावा त्याच्या नावावरती. शिवडी मुंबईकर 2 ओव्हर नंतर 36 बिनगडी बाद. मॅचचं इक्वेशन सुद्धा आपण जाणून घेऊया. 109 धावांचा पाठलाग आहे. चोवीस बॉल आणि 73 धावा म्हणजे जवळपास 18.25च्या सरासरीनं इथून पुढे फलंदाजी करावी लागेल ती शिवडी मुंबईकर संघाच्या फलंदाजांना. म्हणजे जसं आपण म्हटलं शिवाजी की प्रत्येक ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकायचेत आणि इथून पुढे मात्र त्या फलंदाजीची गरज आहे, कारण कमीत कमी 18 धावा या इथून पुढे 4 ओव्हरमध्ये घेण्याच्या गरजेच्या प्रयत्नामध्ये असतील फलंदाज. 24 बॉल आणि 73 धावांची गरज. मुक्ताई स्पार्टन या संघातील मुख्य गोलंदाज बच्चा आहे. त्या बच्च्याच्या ओव्हर संपल्यानंतर माझ्यामध्ये रामदास गाडगे आणि सिद्धेश माने शेवटच्या 3 ओव्हरला आणि खूपच सुंदर असा फटका कव्हरच्या दिशेने रामदासने मारलेला पंचांनी षटकार घोषित केलेला आहे. या षटकारावरती धावसंख्या झाली आहे 42. चांगली धावसंख्या उभारली जाते. रामदास घारगेचा तो फॉर्म आम्हाला पुन्हा एकदा बघायची इच्छा आहे. मागील दशकामध्ये आपण जर गेलात तर 2001 ते 2010 या कालावधीमध्ये आपण रामदासने खूप साऱ्या स्पर्धा जिंकलेल्या पाहिल्या. महालक्ष्मी 11 सारखा संघ आपण म्हणा, त्याचबरोबर छोटा साई परळ सारख्या संघात सुद्धा बरेच वर्ष खेळताना आपण त्याला पाहिलं होतं. दरम्यान 22चा इशारा इथे पंचांकडून. 7 बॉल आणि 24 तर दुसऱ्या बाजूने 7 बॉल 13 सिद्धेश. 43 धावांची ही भागीदारी आपल्याला बघायला मिळते. एक चांगली पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न करतायत हे सलामीचे दोन्ही फलंदाज. सिद्धेश मानेही चांगले फटके खेळताना आपल्याला बघायला मिळाले. रामदासच्याही बॅटमधून मात्र एक क्लासिकल बॅटिंग आज आपल्याला दिसते.
परत एकदा गॅप मध्ये फटका सजवला गेला. अनिकेत वर्मा बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतायत परंतु बॉल निघून जातोय. वन बाउंड सीमा पार. धावा मिळतील 4. येतोय सिद्धेश मानेच्या बॅट मधून चौकार. माने या ना माने, मेरा नाम है सिद्धेश माने. अजय सरोज मात्र या मॅच मध्ये थोडासा महागडा ठरताना दिसतोय. आतापर्यंत या ओव्हरचे 3 बॉल त्यांनी हाताळले आहेत. 1.3 बॉल मध्ये 34 धावा त्यांनी खर्च केल्यात. 47 बिनगडी बाद. परत एकदा वाह काय शॉट खेळलाय, खोदून काढलाय. जा बॉल शोधून आण. सिद्धेश मानेच्या बॅट मधून येतो एक दिमागदार षटकार आणि संघाची धावसंख्या मात्र 53 धावा. तसं बघायला गेलं तर हे खेळाडू जे आहेत रोज सकाळच्या सत्रामध्ये प्रबोधनकर ठाकरे क्रीडांगणावरती सराव करताना एकमेकांच्या सोबत असतात. आज मात्र एकमेकांच्या विरोधात आहेत. अजय सरोज आणि त्यांच्या विरोधात सिद्धेश माने. एमसीजी मेंबर्स मॉर्निंग क्रिकेट ग्रुप या वेळेला सुद्धा आडव्या बॅटनं सिंगल घेण्याचा प्रयत्न असेल. फिल्डर तिकडे मात्र डीप मध्ये आहेत. एकच धाव घेण्याचा प्रयत्न होईल. एकेरी धावेसोबत संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर शिवडी मुंबईकर पुढे सरकतोय. एका धावेने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते ती 54. जवळपास अजूनही 55 धावांचा पाठलाग करायचा आहे. म्हणजे थोडा है थोडे की जरूरत आहे. जवळपास 18 धावांची सरासरी गाठण्याचा प्रयत्न प्रत्येक ओव्हर मध्ये. शेवटचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. निर्धाव चेंडूने मात्र ओव्हर नंबर 3 ची होईल सांगता आणि 3 ओव्हर नंतर 18 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं बिनगडी बाद 54 धावा स्कोर कार्ड वरती. दोन्ही फलंदाज 24 वरती बॅटिंग करतायत. रामदास 8 बॉल मध्ये 24, सिद्धेश 10 बॉल मध्ये 24. बघूया आता अर्धशतक कोण पूर्ण करेल या मॅच दरम्यान. सिद्धेश मानेकडून मात्र खूप साऱ्या अपेक्षा आहेत. कुठेतरी त्यांच्याकडून हाफ सेंचुरी खेळली जावी, अर्धशतक पूर्ण केलं जावं अशा अपेक्षा शिवडी मुंबईकरच्या आलेल्या सर्व समर्थकांना. आज ही मॅच बघण्यासाठी मात्र शिवडीवरूनही बरेच प्रेक्षक आलेत. संतोष जिंगळे आहेत, रबिन यादव आहेत, धीरज राय, करण म्हात्रे, विकी तवसाळकर, मोहन फडतरे, शिवडी मुंबईकरचे हे सर्व सपोर्टर. आमचे डीजे छोटू, विराज जोगळे सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. या मुंबई शहरातील एक नावाजलेला डीजे या स्पर्धेला लाभलाय हे आमचं परम भाग्य आहे. सुदेश सकपाळ पहिला बॉल बीट केलं जाते सिद्धेश मानेला. सुदेश सकपाळचं वर्णन आपण करायचं झालं तर KSK स्टार, कोयना, सोळशी, कांदाटी, महाबळेश्वरच्या असोसिएशन साठी खूप चांगलं क्रिकेट तो खेळतोय. पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग सुद्धा सध्या काल पार पडलेली आपण पाहिली नवी मुंबई शहरामध्ये. आणि या वेळेला फुल टॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि हा बॉल सुद्धा निघून जातोय सरळ सीमारेषा पार 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 पार. सिद्धेश मानेच्या बॅट मधून येतोय एक दर्जेदार षटकार. कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. या वेळेला मात्र बॅटची एज घेतली आहे. पाठीमागे मात्र खेळाडू आहेत. पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय सिद्धेश मानेचा खेळ. पहिली विकेट गमावली आहे शिवडी मुंबईकर टीमने 60 या धावसंख्येवर. 12 चेंडू 30 धावा बनवल्या. मित्रांनो, सिद्धेशची बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या सिद्धेशच्या बॅटिंगसाठी. नवीन फलंदाज प्रथमेश लांडगे मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतोय. या मैदानावरती आदित्य आणि प्रथमेश या नावाचा बोलबाला राहिला मागील 2 दिवसांमध्ये. प्रथमेश पवार असेल, प्रथमेश साळवी असेल, प्रथमेश येंद्रे असेल, प्रथमेश लांडगे असेल आणि त्याचबरोबर आदित्य या नावाचा सुद्धा बोलबाला राहिला. मग त्यामध्ये आदित्य दळवी असेल, आदित्य गायकवाड असेल, आदित्य इंगळे असेल, आदित्य गुरव असेल. पण रामदास फक्त एकच आहे, वन अँड ओनली.
सुदेश सकपाळला मिळते सफलता. नवीन युवा गोलंदाज आणि त्याच्या समोर मात्र एक युवा फलंदाज प्रथमेश लांडगे. खोलात टाकलेला बॉल खोदून काढलाय. डीप मध्ये मात्र बॉल मात्र जात असताना फिल्डर तिकडे पोहोचलेत. आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. 3.4 चेंडू नंतर 61 एक गडी बाद. शेवटी मुंबईकर. पुढील सामन्याचा टॉसही पूर्ण झालेला आपण पाहिला. अयान स्टार लालबाग अमित माडेश्वर यांच्या संघाने मात्र टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारला. दुसऱ्या बाजूने अर्णव मराठा असेल फलंदाजी करण्यासाठी. डू ऑर डाय सिच्युएशन मध्ये मात्र ही मॅच त्यांना खेळायची आहे. मोठ्या फरकानं मात्र सामना जिंकायचा आहे. दरम्यान यावेळी आडव्या बॅटनं फ्लॅट शॉट केला गेलाय. पाठीमागे रोहित पोळ क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. थ्रो मात्र विकेट किपर एंडकडे केला जातोय. एका धाबेचा प्रयत्न घेतोय आणि एकेरी धाबेसोबत मात्र संघाची धावसंख्या 62 एक गडी बाद. या ओव्हरचा शेवटचा बॉल शिल्लक असेल. 109 धावांचा पाठलाग. स्ट्राईक वरती मात्र एक युवा टॅलेंटेड फलंदाज, ज्या फलंदाजाकडून मात्र कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक सुद्धा झळकावलं गेलेलं आपण पाहिलं ते शिवडी मुंबईकर संघासाठी असा प्रथमेश लांडगे मैदानाच्या आतमध्ये आहे. स्लोअर वन डिलिव्हरी होती. यावेळेला गतीमध्ये थोडंसं परिवर्तन केलं गेलं होतं. सुदेश सकपाळकडून बीट केलं गेलंय प्रथमेशला. बॉल जातोय सरळ यष्टीरक्षक प्रथमेश पवार यांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडून होते सांगता. 4 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 62 एक गडी बाद. उर्वरित 12 बॉलचा शिल्लक राहिलेला आहे आणि या 12 बॉल मध्ये मात्र आता गरज किती धावांची आहे हेही आपण जाणून घेऊया आमच्या प्रोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून. रामदास घारगे 9 चेंडूत 25 वर आणि प्रथमेश लांडगे 2 बॉल 1 धाबेवर. 12 चेंडू आणि 47 धावांचा पाठलाग अजूनही करायचा आहे. म्हणजे जवळपास 23.5च्या सरासरीनं इथून पुढे मात्र फलंदाजी करावी लागणार आहे. पहिला बॉल वाईड आलाय. एक्स्ट्रा रन्स येत आहेत. गोलंदाजीसाठी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तो हेमंत. पहिल्यांदाच मात्र या खेळाडूला गोलंदाजी करण्याची संधी दिली गेली या मॅच दरम्यान. ऑलरेडी मात्र संघ आता क्वालिफाय झालाय नेक्स्ट राऊंड साठी. तो मुक्ताईस पाटण. आणि रामदास घारगे यांनी जर अर्धशतक झळकावलं या मॅच दरम्यान तर जावेद शेख यांच्याकडून रामदास घारगे यांना 501 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आलेला आहे. आणखीन एक दिमागदार षटकार येतोय या स्पर्धेमध्ये. या मॅच दरम्यान 16 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये 363 षटकार ठोकले गेलेत. संघाची धावसंख्या 69 69 एक गडी बाद. पाचवी ओव्हर. या वेळेला मात्र चांगला बॉल अँगल बदलण्याचा प्रयत्न केला हेमंत कडून. चांगल्या लेंथ आणि लाईन सोबत मात्र केला गेलेला हा प्रयत्न आपण पाहतोय तो हेमंतच्या माध्यमातून. हेमंत मात्र यावेळेला यशस्वी ठरला. रामदासने मात्र सोडून दिलेला बॉल एक व्हॅलिड बॉल इथे मात्र घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. स्टेट अंपायरच्या भूमिकेतून नासिर शेख सर, स्ट्रायकिंग अंपायरच्या भूमिकेतून मात्र सूर्यकांतजी आढाव सर आपल्याला बघायला मिळत आहेत. अगदी या टेनिस क्रिकेट विश्वातील नावाजलेल्या पंचांचं पॅनल या स्पर्धेदरम्यान. आणि दरम्यान मिस टाइम फटका आलाय. बॉल मात्र हवेत जातोय. स्वतः गोलंदाज हेमंत बॉल खाली येण्याचा प्रयत्न करतोय. जीवनदानच म्हणावं लागेल रामदासला. 70 धावा एकेरी धावेसोबत या जीवनदानासोबत पूर्ण होत आहेत त्या शिवडी मुंबईकर संघाच्या. अजूनही 39 धावांचा पाठलाग करायचा आहे हा सामना जिंकण्यासाठी. 4.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आपण बघतोय. थोडीशी चर्चा मात्र सुरू आहे अनिकेत वर्मा आणि प्रथमेश पवार यांच्यामध्ये. काय हेमल या वेळेला मात्र अहमद बांगी आहे गोलंदाजीसाठी. आपण जर पाहिलं तर थोडीशी चुकीची दुरुस्ती या वेळेला केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय अहमद गोलंदाजी करत असताना.
12 चेंडू आणि 32 धाबा सध्या आपण बघतोय रामदासच्या खात्यामध्ये आहेत. संघाची धावसंख्या झाली आहे ती मात्र 71. सुंदर फटका, परत एकदा 6 धावा. रंगमंचाच्या दिशेने बॉल जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि रामा वैयक्तिक मात्र आपण जर पाहिलं तर 13 बॉल आणि 38 धावांवरती बॅटिंग करतोय. आपटलेला बॉल या वेळेला मात्र डीप कांदे. प्रेक्षक त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पाठीमागून या कॅचचा आनंद घेत आहेत. जबरदस्त कॅच आणि रामाचा अर्धशतक मात्र या वेळेला हुकलेलं आपल्याला बघायला मिळतंय. अप्रतिम कॅच सोबत विकेटचं पतन, खेळाडू बाद. फलंदाज मयूर जातोय मैदानाच्या आतमध्ये. रामाची बॅटिंग आवडली असेल तर जर एकदा जोरदार टाळ्या होण्यास हरकत नाहीये. नवीन फलंदाज मयूर जातोय मैदानाच्या आतमध्ये. 1,500 रुपयांचा पुरस्कार होता रामदास गारगे यांच्या अर्धशतकासाठी. तो पुरस्कार मात्र हुकलेला आहे. अर्धशतक काही पूर्ण होऊ शकलेलं नाहीये. मयूर अरसे आणि प्रथमेश लांडगे दोन युवा टॅलेंटेड फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. या ओव्हरचा मात्र शेवटचा बॉल शिल्लक. 78 धाबा, 2 गडी बाद. अहमद बांगी गोलंदाजी करतोय. आतापर्यंत अहमदने 16 धाबा खर्च केल्यात. 1 विकेट मात्र त्यांनी पटकावली रामदास घारगे सारख्या खेळाडूची. ओव्हरपिच बॉल, परंतु पुन्हा एकदा मात्र मिस टाइम स्ट्रोक येतोय. प्रॉपर मिडल ऑफ द बॅट करावं लागेल या बॉलला. इतकं सोपं नाहीये चौकार षटकार ठोकणं. मैदान जरी छोटं असलं तरी या मैदानावरती सुद्धा टायमिंगची गरज आहे आणि ताकदीचा पुरेपूर वापर मात्र होणं गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट करणं गरजेचं आहे आणि तेच होत नाहीये या वेळेला. निर्धाव चेंडूने होते ओव्हर नंबर 5 ची सांगता. 5 ओव्हर नंतर संघाची धावसंख्या 2 गडी बाद, 78 धावा. 78 विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स इन द एंड ऑफ 5 ओव्हर्स. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. बघूया आता मात्र कोणाच्या हातामध्ये ही शेवटची ओव्हर सोपवली जाते. रोहित पोळ यांची निवड केली या शेवटच्या ओव्हरसाठी. यानंतर अयान स्टार विरुद्ध अर्णव मराठा असा सामना असेल. एका बाजूला अमितजी महाडेश्वर यांची टीम, दुसऱ्या बाजूला राजनजी साळी यांचा संघ एकमेकांच्या विरोधात असतील. पाच षटकारांची गरज आहे आणि हा सामना जर प्रथमेश लांडगे यांनी जर आपल्या टीमला जिंकवून दिला तर मात्र त्यांना संघमालक शिवाजीभाऊ दरेकर यांच्याकडून 1001 रुपयांचा पुरस्कार असेल. रोहित पळचा पहिला बॉल, आक्रमण. बॉल जाईल सरळ मात्र समाज मंदिरच्या छपरावर. 6 धावा येत आहेत. येतोय हा SVPL षटकार. आतापर्यंत 5 षटकार ठोकण्याचा विक्रम 3 वेळेला या मैदानावरती केला गेलाय. एका वेळेला आपण जर पाहिलं तर आदित्य गायकवाड आणि त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर महेश चिंदवनकर, बुम बुम बुमरो. आणि या वेळेला सुद्धा प्रथमेश लांडगेने ऑन द राईस डिलिव्हरीला समोर पंच केलं, पाठवलं सरळ शहीद भगतसिंगच्या पुतळ्याच्या दिशेने. आणखीन एक दिमागदार षटकार. आणि तिसरं नाव मात्र 5 षटकार ठोकण्यामध्ये घेतलं जाईल ते दर्शन पाडावे. आणि त्याचबरोबर 7 बॉल 7 षटकार या मैदानावरती ठोकणारा एकमेव खेळाडू ठरला तो संकेत कदम. तर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर पहिलं शतक या मैदानावरती ठोकणारा खेळाडू ठरला तो प्रथमेश यशवंत पवार. एका बाजूला सर्वच्या सर्व सामने जिंकलेला संघ मुक्ताईस पाटण. या वेळेला तिसरा बॉल, प्रयत्न चांगला आहे. बघूया कितपत लांबी गाठतोय हा बॉल. तोही निघून जातोय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 3 बॉल आणि 3 षटकार ठोकले गेले प्रथमेश लांडगेच्या बॅटमधून.
अजून 2 षटकार गरजेचे असतील. बॉल खाली होते. अहमद बांगी त्यांच्या डोक्यावरून मस्तकवर दस्तक देत बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या 96. जिंकण्यासाठी मात्र अजूनही 13 धावांची गरज. परत एकदा फ्लॅट शॉट खेळला गेलाय. वर्मा त्या ठिकाणी आहेत. पकडला जातो झेल आणि समाप्त होईल प्रथमेश लांडगेचा खेळ. 4 बॉल पूर्ण, 2 बॉल शिल्लक. शेवटची ओव्हर आहे. 2 बॉल 2 षटकार जर ठोकले गेले तर सामना बरोबरीत सुटेल आणि सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर खेळावी लागेल. आतापर्यंत तरी एकही सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये झालेली नाहीये, परंतु आज अंतिम दिवसामध्ये ही सुपर ओव्हर पाहायला मिळणार का? नवीन बॅटर जातोय अली खान. अली भाई, सबसे पहले तो आपको ईद की ढेर सारी शुभकामनाएं. ईद मुबारक. अहमद बांगीला सुद्धा मात्र ईदच्या खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अहमद भाई, आपको भी ईद से बहुत सारी शुभकामनाएं होगी. फुल टॉस बॉल होता, हा फटका मात्र मिस केलाय. आणि या मॅच मध्ये आता फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आपल्याला बघायला मिळते. शेवटचा 1 बॉल आणि 12 धावांची गरज. आणि दरम्यान मात्र आपण जर पाहिलं तर आयकॉन प्लेअर प्रथमेश बेलछेडा, सूर्या नायडू सारखा खेळाडू मैदानावरती नसताना सुद्धा इथे मात्र खूप चांगली खेळी केली शिवडी मुंबईकर संघाने. जरी हा सामना त्यांनी हरला असला तरी त्यांचंही कौतुक, त्यांचेही आभार. या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल शिवडी मुंबईकर संघातील सर्व खेळाडूंचं मनपूर्वक अभिनंदन आणि मनपूर्वक हार्दिक आभार. आणि मुक्ता इस्पाटन या मॅचचा विजेता. अगदी या स्पर्धेतल्या सर्वच्या सर्व मॅचेस साखळी फेरीतून मात्र ज्या संघाने जिंकल्या त्या संघाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन. बच्चों ने देखो, बच्चों को दिखा पैर सूज जाए करके तेरा, बता उसको, वो बैन करने वाले है सबको, बता. चला, दोन्ही टीम आपली प्लेइंग 11 आमच्याकडे जमा करायची आहे. अयन स्टार आणि अर्णव मराठा. आणि अभिनंदन असेल मुक्ता इस्पाटन या संघाचं. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच 18 चेंडू आणि परत एकदा 58 धावाच्या खेळाडूने या मॅच दरम्यान बनवल्या. आणि या स्पर्धेतला सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू ठरला असा प्रथमेश यशवंत पवार नाना या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. मुक्ता इस्पाटन्स won by 11 रन्स. मॅच समरी आपण बघतोय. प्रथमेश पवार 18 बॉल 58 धावा, दुष्यंत पाटील 11 चेंडूत 27 धावा, अनिकेत वर्मा 5 चेंडूत 11 धावा, रोहित पोळ 4 चेंडूत 9 धावा. तर गोलंदाजीसाठी मात्र आपण जर पाहिलं तर निखिल निरकर आले होते. 1 ओव्हर हाताळली, 15 धावा खर्च केली, 1 विकेट पटकावली. नीरज मालप मात्र थोडासा महागडा ठरला. 2 ओव्हर 37 धावा, कोणती विकेट नाहीये. अर्णव इंगळेने 1 ओव्हर 2 ओव्हरचा खेळ केला. 2 ओव्हरमध्ये 32 धावा त्यांनी खर्च केल्या. रामदास घारगे 1 ओव्हर 24 धावा. सेकंड इनिंग मध्ये रामदास घारगे 14 बॉल 38, सिद्धेश माने 13 बॉल 30, प्रथमेश लांडगे 6 बॉल 19, अली खान 1 बॉल 1 रन, सुदेश सकपाळ गोलंदाजीसाठी आलेले असताना 1 ओव्हर 8 रन 1 विकेट, अहमद बांगी 1 ओव्हर 16 रन 1 विकेट, रोहित पोळ 1 ओव्हर 19 रन 1 विकेट आणि पूर्वेश खेराडे 1 ओव्हर 13 रन, कोणतीही विकेट नाहीये.